नवनाथ भक्ती सारपोती अध्याय 8 श्री गणेशाय नमः। ओम नमो जी गुरुराया भवचित्रकाप पळवी माया श्री ज्ञानेश्वरा सदय हृदया मम किंचित नाम मिरविशी अगा हे ज्ञान देवटी आम्हा साधकाचे तिटी मिरवला ऐसी पूर्ण कोटी हिनकारक महाराजा। तरी मागील अध्याय कथन विधेयुक्त वीरभद्र केला प्रसन्न आणि स्वर्गवासाती भोगुनी मै लागे मच्छिंद्र उतरला आणि वज्र वाटिके वज्र भगवती तो पहिले स्नानाप्रती उष्णोदकी भोगावती जगामाजी मिरवली। या परी द्वारका करून तीर्थ गोमती स्नानविधी यथार्थ करून या द्वारकानाथ प्रसन्न चित्ते आगळा। त्यावरी त्याला अयोध्येसी तरी श्रुत्या कथा पर्यसी स्नान करून शरवितीरासी रामदर्शनात जात असे। तो पशुपतराव या ग्रामी रामवंशात पराक्रमी तो देवालयी पूजे लागून आला होता संभारे। अपारे सैन्याचे भोवती सदरी तुरुंगमे रावती छत्र चामरे कळसोदती लाजविती मानुते वाची याचे रंग अनेक ती चपळ अलौकिक वाताकृती लक्ष एक तया भोवती फिरताते सकळ वाची शृंगारयुक्त जडित पाखर हाटकवत रत्न कोंदणी हार लखलखित की नक्षत्रमणी मिरवले त्यातही जळकत जालरी युक्त कुणी ओविले अपरमुक्त कोणी विराजत गंगावत शुभ्रतेची मिरविले ग्रीवे माळा रत्नवती हाटकासी ते डाळ देती रत्ननोये ते जगबस्ती चमलागी मिरविला पती पंजना ऋण जुनती की वीरांची वीरश्री राजे वदती की शत्रुघ्नीच्या अपरपंक्ती वृद्ध म्हणती विभांडू अशा परिवाजी त्या अवसे की चिंतल्या ठाई त्यावशी वास अति वात चपळगतीसह सरसरमंती महागारा अगा ती वाजी म्हणू म्हणचे की इंदू बंधू रत्न उदतीचे विचार शुक्तिका पात्र अब्दीचे मुक्त करून आणले दे याचं कनिती विकासुनी अवनी अति मिरवली पुतणे लागुनी विशाळ गंडस्थळ दंतकर्दनी चुडे सुवर्ण मिरविले हटक व्यक्त गुण त्या भूषण हौदी अंबारी या दिव्यमान की पृतनामयीचे नगते पूर्ण भावनी ऐसे पाहिका अपरे सैन्य बहुसंभार पाहता उचलिले जे गिरीवार की पर्वत माता तरुशृंगार तैशा पातका गजपृष्टी एकाहुनी एक अधिक महारथी युद्ध कामुक 10 सहस्र रायासवे लोक युद्ध कामुक असती परियुद्ध शास्त्री चतुर सुगम की परशक्तीचा देती जम ऐसे प्रतापक सोम इंद्र सुवा आगळे की पायचे पाय अपार वस्त्राभरणी मंडिताकार छडीदार आणि चोपदार जासूद अलकारी मिरविते हेमभूषणी मुक्तमाळा सकळ पायका जळगते गळा जडित रत्ने अति त्वजाळा हेमा अलंकार करकमळे दाई आंघोळी मुद्रिका गहन हेम मुक्तते मिरवते श्रवण पाहतेपणी राणी वपन बार पडिले रोकाते असो ऐशी अपार संपत्ती मिरवला पाशुपत अयोध्यापती ते सकळ दाटी डोळा भोवती राजीराजीने मिरविले त्याचा श्रीराम दर्शना कारण जात झाला योगधर्म परिते द्वारपाळ परम नाथलागी बोलत परम पाप संचला तुंबळ तेव्हा मिरवे द्वारपाळ प्रथम धर्म लागे काळ अधर्म परी मिरवित असे त्यात धर्मद्वारेचे मनदिशान ते द्वारपाळ द्वारक्षण आपण बुडणी यजमाना बुडवू पाहते निश्चय मान अष्ट जाता समोर कदा न म्हणते लहान तुर न भाड चत्ती परमनिष्ठुर वाचे कठोर बोलते सप्तजन्म तस्कर नीती शतब्रह्म हत्या जया गडती तेव्हा तो पावे द्वारपाळ क्षती धर्मविनाश रायाचा ऐसे परी द्वारपाळ राजद्वारी असती सगळं मच्छिंद्र जाता उतावळ खटकुनी दंबगिरी दे तीव्र वाचे बोलते वचन म्हणती कान पाडून बुद्धी येणं कोठे जाशी तातडीने मती मंदा हे मोरका हे भ्रष्टा तुझे कसे कळेना की राव आला आहे दर्शना त्यात तू जाशी बुद्धी विना सर परता मागारा ऐसे म्हणून निष्ठुर वचन हाती लुटले मच्छिंद्रनाथा प्रती येणे करुणे परमचित्ती विक्षेपाती लाविला परी तो सर्वज्ञ संतापासी विवेक अर्गळा घाली त्याची तो मनी सेवकांशी समाज करणे विविध नव्हे पती स्वाधीना पतिरोता की पात्र सोयी वाई सरिता तेवी बुद्धी करुणी पशुपता सेवक सेवा हवानिता की सुई मागे गुंतो जाता की मित्रा मागे रश्मी येता तदनु बुद्धी पाशुपता सेवकायच्या हवानिती की रत्न मागे सकळ कळा माऊली सवे आव्हान बाळा तदनु बुद्धी आयुधाना रूपाळा सेवक सेवा हवानिती की माळी मळ्याचा योजनी पत्त संयुक्त सोडी उदकांत तदनु बुद्धी पाशुपत सेवक सेवा हवानिती ऐसे शब्द सद्गुणवाणी बोधी सकाळ विवेक खाणी बंधनी निर्मुनी विक्षेपमानाची चरणी घालित झाला महाराज परिबुद्धी प्रकरण अनेक सुचले दया कारण की से काते काय बोलणी शिक्षा देऊ राजते एक राव आराध्यता संपूर्ण सेवका दाटे वेता जेवी गवसनी मित्रा घालिता रश्मी आडती सहजचे शरीर कोठे घालिता गाय परी सर्व परी
दुःखवय तदने शिक्षा योजितराय दुःखं मेरिते वृत्तनेते असे योजने मच्छिंद्रनाथ भस्म चिमटी कवळी आता स्मर्शास्त्र मंत्रमुक्ता राजनामी जडपला एरेकडे पाशुपत देवाबुद्धांजली होनी प्रणोद रामासमुदू दंडवत मयी मस्तक ठेवी तसे तो स्पर्श मगे होनी निकट करीत झाला अंगे जगट होता मयी पाठ बाळा सहजगा झालीशे राव उठू पाये क्षणी परिसदृढ युक्त न सोडी मेदिनी बाळपदादी उभयनी मयुक्त झाली ती करिता यत्न बहुधांपरी परिविभक्त नोय कदा धरित्री बहुश्रमाला नाना परी उपाय काही चालेना मग बोलावणी सेवक मंत्री वृत्तांत झाल्या परी कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वशे परी मंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर येत सेवका पुसे रडी मात कोणी कोणाची झाली का मनात म्हणे कोणी जाती आला असेल नगराप्रती गांजीला असेल राजदूती म्हणूनच शोभला असेल तो मग त्याचे शोभ नयता शोभवरीला श्री भगवंता त्याचे साधू जगी छळिता क्रोध नावरी देवासी मग मही श्रेष्ठ अत्रिनंदन परियुगेची शोभवणी आपले मन श्री अंबऋषीचे केले छळण तरी ते साये दैवते तेने सुदर्शन लावणी पाठी गर्भसोसी आपण जगजेटी तस्मात भक्त गांजल्या पाठी कदा न रावे देवाते भजनी प्रेमा प्रल्हाद वाळा परम आवळे तपाळा निळा दानवी गांजिता उतावळा कोरडे काष्टी प्रगटला धर्मवणी मंडूक बाळ तपोदकी केळे शीतळ तस्मात संकटी भक्त प्रेमळ कदा न राहावे रणी होता कडकडाट बहुत पक्षी जोडा बाळे टाकून जाता बाळ कामनी स्मरता मनात करी घंटा ताकी द्यावारी पारदी पक्षी प्राणहरणी वेळ रूप झाले चक्रपाणी तस्मात दासाचा छळ कोणी कदाकाळी करू नये जळीपत्राते नकर ओढी कोणी दुती गांजिली असेल हरिभक्ती म्हणून लोभे सहाय्यका आरती हरिने वरीला असेल की वृत्तांत तो प्रविष्ट झाला मंत्री वृत्तांत ऐकून कानी शोधनी काळी मच्छिंद्र मुनी धन्य मंत्री दोषोदा प्रकरणी अर्थपौषध निवडिता अहो तो मंत्री नोय मोहरा अमृत गोरी साडी मंदिरा की चिंत मनी राजा अधिरा राजे चिंता हरणार्थ तन्याय तो सुख गडकरणी तोरे झाला मच्छिंद्र चरणी मग मनी महाराजा अवतरेपणी कृपादान उपावे तुम्ही संत हे स्नेहभरित पूर्ण शांतीचे भांडारयुक्त अवतरे सांगिता नाही मित्र अपराध क्षमा करावा मेघ जरी उदाहरण म्हणावा तोही समता न करी संत माता मेव विसरवे दातृत्व भावा तेही संत नव्हे तो जरी परिसाची उपमा देऊ तो लोहा तेची देता हाटक भाऊ इतर धातूची होत परी भाऊ न जले शक्ती दयाची कल्पतरू जरी करावा सामान शुभाशुभ दावी रत्न तेवी नोहे संत जन शुभ चिन्हीचे वादिदी ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले स्वच्छतांत क्रोध आवरणी होता शांत प्रसाद देव म्हणत असे मग करी कोळून भस्म चिमोटी विभक्त आश्रय मंत्रपोटी कविराज जलपता ओटी धराची मोठी जोडी जाते रावटुनी वैसे धरित्री वेगी पाचारितसे सोयित मंत्री सर्वेची योनी जडेकरी धृती आज्ञा निवेदिली पत्रिके बोलावणी निकट होत विचारून घेतो राजक्षमात तो ते शुभवार्थ सांगणं कल्याणी राजा विजयराजाला मग मच्छिंद्राचं धरुणी पाणी मंत्री नेत द्या लागून प्रवेश होता नये क्षणी वृत्तांत राहते निवेदिला राय ऐकून सकाळ वृत्तांत मच्छिंद्र चरणी बाळा अर्पित अति कौरवे स्नेहभरित नाम भषते अप्रती एरी म्हणे नरेंद्र बाळा मज मच्छिंद्र म्हणती ताणल्या बाळा राय ऐकून वृत्तांत सगळा मच्छिंद्र चरणी प्रेरित असे पूर्वी मच्छिंद्र कृतिरत्न साठवले श्रवणाकारणे तेने करुणी दर्शनभूषण स्वीकारावे असे पाहत असे ऐसी इच्छा अवधा पाठी तो मच्छिंद्र चंद्र देखील दृष्टी मग परम मनी आनंदासाठी चित्रपात्री हे लावले मग सुखासने सिद्ध करून राजाने मच्छिंद्राचा हात धरून आपले समास्थानी नेऊन कनकासनी बैसविला षोडशोपचारे पूजन अर्पित झाला तन मनधन वरी परम आदरे भक्तिरत्न मच्छिंद्रात ओपित असे सदा सर्वदा आसनी शयनी गमनी भोजनी जोडणी पाणी निरंतर उपासेवे लागुनी अन्य काही सूचना ऐसिया भक्तीचा पाहता पाठ मच्छिंद्र कृपेचा लोटला पोरलोट म्हणे कोण नरेंद्र कामना लोट कवन चित्ती दाटत असे येरू म्हणे जी योग द्रुमा मी सूर्यवंशी पाशुतुपनामा राम अवलाद कृषी पत्नी दामा अवलाद देव असे हा तरी वडील माझा विजय ध्वज श्रीराम अवतरे तेजपुंज माते भेटी महाराज मित्र कुळाचा टेकतो येरी म्हणे भाऊगा दिटी आता करीतो त्याची भेटी मग सर्वे बाहेरी तपो जेटी राया घेऊन येत असे उभा राहुनी राजांगणी दुमास्र मंत्र जल्पे वाणी भस्म चिमुटी संजीवनी अर्कावरी प्रेरित असे
तिने ध्रुव खगमंडळ संपूर्ण द्रुमे भरूनी गेले गगन दिशांसवार्क संपूर्ण जागाळून पै गेला धुम्रास्त्राने भरले नयन नेत्र पुसतेचे सारथी अरुण धुम्र संचरोनी मुखाकारण कासावीस होतसे ते पाहुणी सविता राजे मने आसर विदुजे धुम्र विराजे क्षत्रिय कुळातील नरेंद्र उजे तेने प्रेरिली विद्या मग तो महाराज जगरोचन कळूनी सायका चोडूनी गुण वायू असर शर निर्मून सुडित झाला महाराजा तव तो शार प्रतापवंत लवकरी प्रगटवी स्थावर मारुत तेने मंदराचळ पर्वत हालू पाहते ढगढगा गगनापासून मईपर्यंत प्रगट झाला प्रळयवाद तर उचंबळून नवी भ्रमत पक्षी जवी भोगलाते ऐसा वात होता प्रगट धुमरे फुटला दिशा वाटत सदना लागे निर्मळ वाटे गगन येना ते पाहुण्या योगधर्म जलपता केतुले की मंदराचळी दुजे उगवले तिने मार्ग कुटीत झाले वातचक्राचे महाराज मग ते आश्री नारायण परत पाहता विशाळपणे मग वज्रास्त्र संधान करीत झाला हरकतो तव वज्रास्त्र गती कठीण तरुत माते गेले वेदून तेने गाये चतुचत्र तुरे झाले नागराज पर्वत चूर्ण होता निघोती ते पाहुणे मचंद्र जत्ती ब्रह्मी आश्रय योजने उपरती मित्र भागी सांगित असे ते आश्रय होता स्पंदने प्रविष्ट आजीसह अरुण झाला ब्रह्मिष्ठ सांडूनी राहणीची नित्य वाट स्पंदन नेते बलितेकडे ते पाहुणे द्वादशे नावे श्वानशराच्या नवरल्या गुणउर्मी तेने करून ते भ्रमे प्रगामी नाशा प्रती पावत असे जैसा पेटला पावक त्यावरी सोपहिले सगळं उदक मग तू उरे केवी दाहक तेवी अडका झाले असे की अज्ञानपूर्ण साधकांचे श्री सद्गुरु निवारित वाचे अंगीभूषण ज्ञानपणाचे बदगुणी भवितसे की सदनाथ दाटला अंधार पार तो दीप उजळीता होतो दूर तन्यायी श्री भास्कर ज्ञानेश्वरा प्रेरित असे तिने उडवणी भ्रमिष्ठपण सुपंत सुंपता करिगमन ते मचंद्रनाथे दृष्टी पाहणं वाताकर्षण जलपत वाताश्र आकर्षण सकळ वायुचक्री बजले तुंबळ मग वाजींचे आणि सारथ्याचे ते बळ श्वासोच्छ्वास राहिले आणि तो प्रत्यक्ष चंडीकरण तोही दाटला श्वासे करून वायुचक्री गेले आठवून रथ उलटून पडलेला वायुचक्राचा ज्याशी आधार तो आधार तुटताशी सत्वर स्वर्गावनी उर्वीवर आदळला संगणतो मही आदळला दिव्य रथ खाली पडला श्री आदित्य स्पंदनी वाजी अति होत कासावीस श्वासाने परी मही पडता तेजोराशी पाळ मही मातला हातीन अनळ तेने जाऊ पायी सकळ महीवरले उदबीज ते पाहुणी मच्छिंद्रनाथ जलदासर स्मरित तेने करून अपरिमित जलवृष्टी होत असे परी आदित्य पडतानी चेष्टित परम घाबरेले स्वर्ग देवत मग विमानयानी होऊन त्वरित मच्छिंद्रापाशी पातले ब्रह्मा विष्णू आणि शिव वरुण अश्विनी कुबेर देव सुरवर अनादी सकळ गंधर्व मैलागी पातले सत्यलोक तुकोलोक आतळ वितळ सुतळ दाग्य संकटी पडला एका अर्क लागे वेगी दाविनले जसे सकळ तरुवरी चौकडीने पक्षी येते तन्याय मयूरती सगळं देव उतरले मग महाराजा क्षीराब्दी जावई धावनी मचंद्र दरीला हृदयी म्हणी हा आदित्य कोण न्यायी संकटित व्हा योजिल यवपरी करून नमस्कार विष्णू देतो उत्तर म्हणे महाराजा पाशुपदवीर आदित्य कोळी असे हा ऐसे असता यथार्थ वंशशाज न पाये हा आदित्य तस्मात वडिलांचे धर्मनित ऐसे परी असावे का ज्या मातेने बालकांचे संगोपन त्या रोषाची केली पाकरण मग ती माय काय म्हणून लावी परी मिरवावी स्वामी सेवका अमित्र माने मग कार्य कायचे यथ घडोनी सदा संशयाचे गवसने उभय चित्ती मिरवित असे तस्मात राय पशुपती नावडे या आदित्य प्रती म्हणून यायचा वैकुष्ठपती चरभागा रचेला अनेक मग एक मम वागुतराशी साबर विद्या कवितोराशी श्रीनामे मच्छिंद्र मंत्र उपदेशी प्रसन्न असावे अर्काने या उपरी अनेक आहे चोज सूर्यवंशी विजयध्वज तो पाशुपदाते श्रीरामाज भेटवावा महाराजा ऐसे परिकामनी मनी वेदली आईचे कृपाणी पाशुपतरायाचे प्रेमवदनी गुंतली भाव भक्तीने नव राणीवासह माझा काम पूर्णते आता मेघश्याम ऐसे बोलता योगधर्म हरी उत्तरा स्वीकारी मनी बारे योगधर्मा श्रीनामी मंत्र जगे वैल प्रविष्ट पवित्र वर रव कष्टाने योनी मंत्र कार्य करेल लोकांचे ऐसे बोलिनी चक्रपाणी कर देत वचनी मनी बारे भास्कर मंत्र लागून वरदाता झालासे बारे तव मंत्र लोकोपकार नामस्मरणी होता नर तेनेची पातक बोल योगभद्र सकळ जनांचे मिटतील सहज सूर्यांचे वदता नाम सकळ पातके होतील भस्म तैशात मंत्रप्रयोग उत्तम कार्यालागी दृणावेल नाम मंत्रयुक्त प्रयोग त्यावरी तव वाणी पवित्र अभंग त्यावरी
वरदचांग प्रत्यक्ष दैवते मिरवतील. तरी बा 16 राशी पाविलं सुवर्ण जळाशी गमले ते भूषण मुला चढले मान्य कवी होईना. तरी या कामा कदा आळस होणार नाही महापुरुषा. आम्ही सर्व देतात तव वचनास उतरवला वाहू महाराजा. वीरभद्राचे समरंगणी आणि नागपत्र आश्वस्त जाणे तू ते उपनी वरदवाने तुष्ट केली आधीच. तरी आता संशय सांडूनी अर्काजी व्हावे याची रीती देव अवघे गौरी विधी मच्छिंद्रा. जशी एका चंद्राभूसाठी न्याहाळीशी चक्रोपाठी तेवी जगलोचना दिटी सगळं देव गरविती. मच्छिंद्र म्हणे पशुपतराया आधी दाविन ग्रामकाया तेव्हाची समाधीनं तरी राया मम चित्तांत वसंगी. ऐसे ऐकता मच्छिंद्रवाणी समुद्रासह सगुनी प्रकट झाला कोदंडपाणी दशरथ तळे महाराज. मग राममूर्ती प्रकट होता शिवाशी आनंद वाटायला चित्ता जयाने राया पशुपता आनंद सरिता उसंबळली. मच्छिंद्र देखता कोदंडपाणी बावे मस्तक ओपिले चरणी रामे प्रेमे धरुणी वक्षस्थानी मच्छिंद्रात कवळीला. पशुपत राव भाविक पूर्ण तोही वंदी श्री रामचरण राम त्याचे धरुणी हृदयी धन्य वंश म्हणत असे. यावरी मच्छिंद्र जोडणं दोन्ही हस्त नम्रोत्तरी स्तवनी रघुनाथ गौरवणी रामबोध हे रघुत्तमा महाराजा. तव नामे अनंत असते तेवी नाम राम नाम गंगा वसती. सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथा माझी निवेदिले. त्याही ग्रंथा नाही भीती परितव नाने शुभते असती तेवी माझ्या कवित्वाप्रती वदनपात्री विराजी. साबरी विद्येचे अपरवचन मंत्रप्रयोगी कवित्वपूर्ण जेथे होईल नाम तुझे तेथे कार्य करावे समग्रत्वा. तव नामी होता मंत्रोच्चार ते त्वा कार्य करावे समग्र लवकर. तरी प्रांजळ चित्ती देवी कर मम करी ओपावा. चित्ती असल्या जरी अवमान तरी सज्ज करी का कोदंडबाण माझं वनी आता समरंगण नृत्य करी रणांगणी. श्रीराम म्हणे मच्छिंद्र ऐक तू तेही देवांचा वरदायक. श्री दत्तात्रेय प्रतापार्क अवघर देगा देवांचा. आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म ते तुझ वशी आई अगद्रुमा. ते मी का नसावे सायर्थ गामा साई असो तुझा आता. तुझ्या मंत्री माझे स्मरण होताचे कार्य करीन वावन विरात सबळ आचरण मंत्र प्रयोगी दाविन मी. ऐशी वदनी वरदवाणी भाष्य देत मच्छिंद्र पाणी. मग म्हणे हे योगदानी माझं तुझं ऐके असे की तू विष्णूचा अवतार जो कवी नारायण म्हणे महातुर तस्मात तुझे शरीर ऐकत्व ऐसे आलोकी. ऐसे बोलणी कौशल्या सुद्धा धन्य मनवणी गृहा तुकावित यावरी बोले सावधा आदित्य वेग करीत पोराया. एक मित्रापासून धरुणी झाली असे देवानी तरी योगेंद्रा सुखदामी मम पूर्वीजा मिरविका. मही पडला अंधकार देव त्रास पावले समग्र सकळ जगाचा व्यवहार कळंबला पुराया. ऐसे ग्लानी सुद्धा वचन श्रीराममुखी ऐकून ते मच्छिंद्र हृदयापर वचन चित्त शक्ती ते मिरविले. तेने परमानंद गृती प्रसन्न झाली चित्त भगवती. मग वातास्त्र मंत्र देवस्थ युक्ती प्रसादाते उपित असे. वातयुक्त अस्त्र पूर्ण मुखी जलपदा मच्छिंद्र योगीजन. मग सुखी पाहुणी वाताकर्षण सुखी केला आदित्य तो. मग सावध बोलणी मही बैसत दाई दिशाने आळीत तो अपर दृष्टी गुणी वैदेवत सकाळ लागी पाचारी. सगळं दैवते जाऊन देत नमीला महाराज प्रताप आदित्य यावरी विष्णू लागी बसत क्षत्रिय गुण ऐसा आहे की वासना पुन्हा परतून हरु पातक श्याम कर्ण धन्य प्रतापी प्रताप गण आजी दाविका म्हणजे कारणे. तरी ऐसे प्रतिज्ञे लागून की योगानुयोगी असे प्रसंग तरी त्याचे मुखमंडन मज भेटते आणावे. मग मच्छिंद्रातील देव पाचारिती की तुझं बोलावी तसे गबसती. मग चंद्राक जल्पणी उक्ती दर्शन जात मच्छिंद्र. मित्र आकत वाटी सबळ म्हणून चंद्राश्रय जपला मच्छिंद्र बाळ. ते मागे पुढे परमशीतळ चंद्राश्री मिरवितसे. त्यातच जलदासराचा वर्ष हो आणि होतं शीतल डाव. ऐसे योजने सवितारावं जावणी नवेला. सर्व ते देवकोणी मच्छिंद्र आता धन्य धन्य होते ऐसे म्हणत कवन नामे ऐसे पुसत ग्रामधाम जन्मादी. मग विष्णूने मुळापासून कथा नामनामादी सांगितली वार्ता कवी नारायण मैवरता मच्छिंद्रनाथ मिरवित असे. हेरी म्हणे माझा अंश कविनव नारायण असती मैज त्यांचा उत्तर शुभ आमास चांगुलपणी वाटला. तरी बारी मच्छिंद्रनाथा कवन कामिता योधली गता ते मज वधुनी वरदा मृदा प्राचीन घरी महाराजा. कृतत्रेत्रा द्वापायुग गेले परी ऐसे नाही गेले धन्य तुझा प्रताप ऐसे उगल धन्य गुरु तुझा तो. पेरू म्हणे कर जोडणी उम वेदली कामना म्हणे साबरी विद्या कवित्व करणे कृपा करून दाविले. तरी त्याते वरद आपुला असं ऐसे वाटते मनाला तरी कृपा करून वर त्याला दिदला माझी मार्या. मंत्रयोगी तुझे स्मरण होता द्यावे दृश्यमान जगाचे कार्य मंत्र समान स्व कष्टाने करा निर्वावे. ऐसे ऐकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे वासर म्हणे मंत्रप्रयोग स्वय घेऊन कार्य करीन जगाचे. ऐसे वदनी जग लोकोचिनी भाष्य देत करतवळणी
व्यापारी पशुपतराया बोलावणी चरणावरी घातला सूर्यवंशी वीर प्रभाव वंश मालिका सगुण सर्व तुष्ट केला सविता राव वंशधरांनी ते समये वंश मालिका आयशी ऐकून संतुष्ट झाला सविता नारायण मग आपुला सिद्ध करून स्पंदन वातचक्र आव्हाने एरीकडे सकळ देव विमान याने गेले सर्व आपुल आले स्थान अपूर्व पाठ झाले ते वेळा एरीकडे मच्छिंद्रनाथ कृपया आव्हानोनी पाशुपत निक्त झाला करून तीर्थ राममूर्ती वंदून या आज पुढील अध्यायी कथन चंद्रागिरी पाहिला ग्राम तेथे गौरातुनी गोरक्ष काढून पुन्हा तीर्थ करील की नरे हरिवंशी दोन्ही सुद्धा मालूज हरीचा शरणागत पुढील अध्यायी कथत उत्तम कथित निवेदिल्या श्रुती यांची स्वस्ती स्त्री भक्ती कथा सारे समस्त गोरक्ष कवे किमयागार सदा परिषद बायको चित्र अध्यायी 8 समाप्त. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः.